नमस्कार। आज आपण फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये घरगुती साहित्यात मस्त चमचमीत असा पुलाव कसा बनवायचा ते बघतोय। ते सुद्धा कुकरमध्ये बनवतोय, त्यामुळे अगदी झटपट ही रेसिपी तयार होते। तर सर्वात आधी 1 वाटी तांदूळ या ठिकाणी मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। तांदूळ आपल्याला खूप जास्त भिजत घालायचे नाही, फक्त आपल्याला पूर्व तयारी करायची आधी धुवून ठेवायचे आहेत। त्यानंतर कुकरमध्ये 2 चमचे तेल घातलं, यामध्ये खडे मसाले घालायचे, दालचिनी, लवंग, तमालपत्र घालायचं आणि काळी मिरी घालायची। खड्या मसाल्यांचा हलका फ्लेवर तेलामध्ये उतरेपर्यंत फ्राय करायचे। त्यानंतर लांब कापलेला कांदा घालायचा। तर इथे मी 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे। कांदा हलका गुलाबी रंगावर परतला की छान फ्रेश ठेचलेलं आलं लसणाची पेस्ट घालायची। आलं लसूण असा छान फ्रेश ठेचून घातला की त्याचा फ्लेवर आपल्या या पुलावमध्ये छान येतो। त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे। तर इथे मी 1 टोमॅटोच्या अशा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत, खूप जास्त बारीक कट करायची गरज नाही। त्यानंतर यामध्ये आवडीनुसार भाज्या घालायच्या। तर इथे मी फ्लावर घेतलेला आहे, बटाटा घेतला आहे, त्याचबरोबर गाजर आणि मटार घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही आवडीनुसार भाज्या घेऊ शकता किंवा मग ज्या भाज्या घरामध्ये अवेलेबल असतील त्या तुम्ही वापरू शकता। आता या भाज्या आपल्याला 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये परतायच्या आहे। खूप जास्त शिजवण्याची अजिबात गरज नाही, कारण आपण पुलाव कुकरमध्ये बनवतोय, त्यामुळे त्या लगेच शिजल्या जातात। आता यामध्ये पाव टीस्पून हळद घातलेली आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला। खूप जास्त मसाले यामध्ये अजिबात घालायचे नाही, अगदी घरगुती मसाल्यामध्ये आपला हा मस्त चमचमीत असा पुलाव तयार होतो। आता हे मसाले भाज्यांसोबत 1 मिनिटभर परतून घेऊयात। तर आपले मसाले चांगले परतून झाले। आता यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे। तर इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे, तुम्ही कुठलाही तांदूळ घेतला तरी देखील चालेल। हा तांदूळ सुद्धा आपल्याला या मसाल्यासोबत 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा। तांदूळ असा आपण सुरुवातीला परतून घेतला तर आपला जो भात आहे किंवा पुलाव आहे तो छान मस्त मोकळा मोकळा होतो। तर या ठिकाणी आपण हे तांदूळ सुद्धा मसाल्यांसोबत चांगले परतून घेतले। आता 1 वाटी तांदूळ घेतलेला होता, त्यासाठी 2 वाट्या बरोबर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। आणि जर तुम्ही हा पुलाव कढईमध्ये बनवत असाल तर 1 वाटी तांदळासाठी 2.5 वाटी पाणी घालायचं। पाण्याचं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आता सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालूयात। मीठ टाकल्यानंतर याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता कुकरचं झाकण लावायचं आणि 1 शिट्टी आपल्याला हाय फ्लेमवर करून घ्यायची आहे। हाय फ्लेमवर आपण 1 शिट्टी केल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि फक्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला हा पुलाव शिजवून घ्यायचा आहे। आणि तर या ठिकाणी आपली कुकरची 1 शिट्टी झाल्यानंतर या ठिकाणी 2 मिनिटं शिजवून घेतला। त्यानंतर कुकरची पूर्ण वाफ रिलीज झाल्यानंतर आता आपण कुकर उघडून बघू। तर इथे बघा मस्त चमचमीत असा आपला हा पुलाव अगदी 5 मिनिटांमध्ये तयार झालेला आहे। आता हा पुलाव गरम आहे त्यामुळे थोडासा चिकट वाटतंय, परंतु तो जसा थंड होईल तर तसा तो अगदी मोकळा मोकळा होतो। तर अगदी मस्त फक्त 5 मिनिटांमध्ये चमचमीत आपला हा मसाला पुलाव तयार झाला। कुठलंही बाहेरचं साहित्य आणायची गरज नाही, घरच्या घरी मस्त असा हा पुलाव तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा।